2024च्या विधानसभा निवडणुकी अगोदर राज्य सरकारनं एक मोठी घोषणा केली होती आणि त्यामुळे राज्यातल्या महिलांना मोठा फायदा सुद्धा होत होता। कारण की राज्यातल्या महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना आणलेली होती आणि या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयाची रक्कम मिळत होती। मग निवडणुका डोळ्यासमोर होत्या, महिलांच्या खात्यावर 2-2, 3-3 महिन्याचे ॲडव्हान्स मध्ये पैसे जमा होत होते आणि अखेर 5 महिन्यांचे 7500 रुपये अशी रक्कम महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा झाली। त्यानंतर राज्यामध्ये आचारसंहिता लागली, निवडणुका लागल्या, यामुळे डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळालेला नव्हता। पण मात्र निवडणुका पार पडल्यानंतर डिसेंबरचे 1500 रुपये सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले। पण मात्र सरकारनं निवडून आलो तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा सुद्धा केलेली होती आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यामुळे आता लाडक्या बहिणींना आशा लागली होती की आता 1500 नाही 2100 रुपये मिळणार। पण मात्र डिसेंबर महिना गेला आणि डिसेंबर महिन्यामध्ये केवळ 1500 रुपये महिलांना मिळाले। मग आता 2100 रुपये नेमके कधी मिळणार, त्याची तारीख काय असणार, असे विविध प्रश्न महिलांना पडलेले आहेत। खरंच महिलांना 2100 रुपये मिळणार की पूर्वीप्रमाणेच 1500 रुपये मिळणार, हेच आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। राज्य सरकारनं 2024च्या विधानसभा निवडणुकी अगोदर राज्यातल्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली। मग या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर 1500 रुपये प्रमाणे रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली। त्यानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आणि या निवडणुकीच्या काळामध्ये राज्य सरकारनं महिलांना एक मोठं आश्वासन दिलं होतं की जर आमचं सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलं तर आम्ही 1500च्या ऐवजी 2100 रुपये महिलांना देऊ। मग महिलांनी भरभरून प्रतिसाद सरकारला दिला आणि तेच सरकार राज्यामध्ये पुन्हा एकदा आलं। मग राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार आलं तरी महिलांना 2100 रुपये काही मिळाले नाही, कारण की डिसेंबरच्या हप्त्यामध्ये महिलांना पुन्हा एकदा 1500 रुपयेच मिळाले। मग आता जानेवारी 2025 चालू आहे, जानेवारी 2025 मध्ये महिलांच्या खात्यावर नेमके किती पैसे जमा होणार असाच प्रश्न महिलांना पडलेला आहे। तर मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजे 14 जानेवारी पर्यंत महिलांच्या खात्यावर पुन्हा एकदा 1500 रुपये रक्कम जमा होणार असल्याचं समजत आहे आणि सरकार त्याच पद्धतीने जमा करणार आहे। पण मात्र 2100 रुपयाची रक्कम कधी जमा होणार हे आपल्याला मार्च मध्ये समजणार आहे, कारण की मार्च मध्ये राज्य सरकारचं अधिवेशन आहे, अर्थसंकल्प आहे आणि याच अर्थसंकल्पामध्ये महिलांना 2100 रुपये देण्याची तरतूद कशा पद्धतीने केली पाहिजे, त्यासाठी किती कोटी रुपयांचं बजेट असलं पाहिजे आणि ते कधीपासून लागू करायचं हे अर्थसंकल्पामध्ये ठरणार आहे। म्हणून महिलांना 2100 रुपयाची रक्कम ही मार्च महिन्यापासून मिळू शकते। तोपर्यंत महिलांच्या खात्यावर 1500 रुपये रक्कम हीच जमा होत राहील। एकीकडे महिलांसाठी ही खुशखबर असली तरी दुसरीकडे एक नाराजी सुद्धा आहे, ती म्हणजे महिलांना आता इथून पुढे 1500 रुपये सुद्धा मिळणार नाहीत। मग त्या महिला नेमक्या कोणत्या असणार आहेत हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। त्या नेमक्या महिला कोण आहेत ज्यांना हे 1500 रुपये सुद्धा मिळणार नाहीत, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पहा। घरात 4 चाकी वाहन आहे, ती महिला 4 चाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलाय। कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा ज्यांचं जास्त आहे, शिवाय कुटुंबात कुणीही आयकर भरत नाही आणि भरत असल्यास त्यांना लाभ मिळणार नाही। कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असल्यास शिवाय पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। शासनाच्या इतर आर्थिक योजनांचा लाभ घेत असल्यास त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या कुटुंबात एकूण 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही। लक्षात घ्या बघा, शासनाशिवाय ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदारांचे नातलग आहेत किंवा त्या कुटुंबातले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। आता यावरून तुमच्या लक्षात आले असेल की कोणत्या महिलांना 1500 रुपये मिळणार, तर मार्च पासून कोणत्या महिलांना 2100 रुपये मिळणार। ज्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगितलंय त्यामध्ये ज्या लाभार्थी महिला आहेत त्या लाभार्थी महिलांनाच 2100 रुपयाची रक्कम ज्या मार्च पासून मिळणार आहे, तर तोपर्यंत 1500 रुपये रक्कम मिळणार आहे। पण मात्र ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून म्हणजे त्या फॉर्मच्या माध्यमातून खोटी माहिती भरलेली आहे त्या महिलांचे अर्ज हे बाद होणार आहेत आणि
आणि फक्त ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनाच 2100 रुपयाची रक्कम मार्चपासून मिळणार आहे. तोपर्यंत 1500 रुपयेच मिळतील अशी शक्यता या ठिकाणी वाटते. पण मात्र ज्या पद्धतीनं सरकारनं निवडणुकीच्या अगोदर सरसगट महिलांना 1500 रुपये द्यायला सुरुवात केली होती, त्यानंतर मात्र आता अशा पद्धतीनं अटी आणि शर्ती का लावल्या जात आहेत, सरसगट सरकार महिलांना पैसे का देत नाही, असे देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं सरकारनं निर्णय घेतलाय त्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.